नवी मुंबई नेटवर्क। जनता की समस्याओं के निराकरण में हमेशा तत्पर वार्ड क्रमांक 98 की स्थानीय पूर्व नगर सेविका सपना गावड़े के अथक प्रयत्नों के बाद प्रभाग के बेहद महत्वपूर्ण और महत्वाकांक्षी नागरिक कार्य का शुभारंभ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नवी मुंबई जिलाध्यक्ष अशोक गावड़े, पूर्व नगर सेवक संदीप सुतार, पूर्व स्थानीय नगर सेविका सपना गावड़े एवं तमाम एनसीपी कार्यकर्ताओं की मौजूदगी में संपन्न हुआ। इस दौरान सपना गावड़े के प्रयत्नों और नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर के माध्यम से नेरुल ज्वेल ऑफ नवी मुंबई पॉन्ड में नाले से आने वाले प्रदूषित पानी के कारण फैल रही दुर्गंधी और नागरिकों की समस्याओं को देखते हुए अब प्रभाग में जल उन्दंचन केंद्र का निर्माण, नेरुल सेक्टर 26 ज्वेल ऑफ नवी मुंबई में मेडिटेशन सेंटर, बच्चों के लिए खेल साहित्य और जॉगिंग ट्रैक का निर्माण, नेरुल सेक्टर 30 में सीबीएसई स्कूल का निर्माण और सेक्टर 40 में सन गार्डन का निर्माण जैसी कई महत्वाकांक्षी परियोजनाओं को गति दी गई। नेरुल प्रभाग क्रमांक 98 के विकास में मील का पत्थर बनकर साबित होने वाले इन सभी नागरिक कामों को पिछले 2 वर्षों में गति मिली है और आज इस जनहितार्थ कार्यों का शुभारंभ कर सपना गावड़े विकास की घुड़दौड़ को लगातार आगे ले जा रही हैं। सीवुड को घेरने के बाद अब नेरुल में भी सीबीएसई स्कूल के निर्माण होने के बाद निश्चित ही नेरुल के विद्यार्थियों को महंगी शिक्षा से छुटकारा और उच्च गुणवत्ता शिक्षा प्राप्त हो पाएगी। नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से शुरू इस महत्वाकांक्षी कार्य के शुभारंभ पर अशोक गावड़े ने सपना गावड़े के प्रभाग में इस नागरिक कामों को गति मिलने के बाद भरोसा दिलाया कि 2 वर्षों के अथक संघर्षों के बाद मनपा के माध्यम से यह काम होने जा रहा है, जिसका नागरिकों को निश्चित ही लाभ होगा। प्रभाग क्रमांक 98 मध्ये या वार्डच्या स्थानिक नगरसेविका सपनाताई गावड़े यांच्या माध्यमातून सेक्टर 28 मध्ये जल उत्पादन केंद्राचं जे पाणी साचत होतं त्यामुळे नवी मुंबई ज्वेलच्या पॉन्ड्समध्ये ते पाणी जायचं आणि त्याचा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरायची। त्यामुळे सेक्टर 28 मध्ये जे टावर्स आहेत, सद्गुरू असेल किंवा पाम सोसायटी असेल, ह्या रहिवाशांना त्यांचा खूप मोठा त्रास गेले 4-5 वर्षापासून होता। तो आज त्यांच्या माध्यमातून महापालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे। तो सेक्टर 28 ते पुढे LNT पर्यंत मोठ्या प्रमाणाचे ड्रेनेज लाईन करून त्याच्यातलं जाणारं पाणी या ड्रेनेज वाटे आपण डायरेक्ट STPला नेऊन सोडणार आहोत। हे एक काम आहे। त्याच पद्धतीने आपण सेक्टर 22 मध्ये ह्याच 98 मध्ये सेक्टर 22 मध्ये आपण कॉन्व्हेंट शाळा जी CBSEची शाळा या ठिकाणी आपण आजला त्याचंही भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे। त्याचप्रमाणे सेक्टर 42 मध्ये आपण सन गार्डन घेतलेलं आहे, त्याचंही उद्घाटनाचा आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। मेडिटेशन सेंटर जी लोकांना अत्यावश्यक गरज आहे, आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य लोकांना पाहता येत नाही किंवा वेळ देता येत नाही, पण त्यांना अगदी कमी वेळेमध्ये अशा पद्धतीचं मेडिटेशन सेंटर आपण नवी मुंबई ज्वेलर्समध्ये तेही केलेलं आहे। मी आपल्या वतीने सौ स्वप्नाताई गावडे यांना शुभेच्छा देईल, त्यांचं अभिनंदन करीन। अशाच प्रकारची आपल्या या प्रभागामध्ये अशी नागरिकांची विकास कामे व्हावीत अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करेल। अशोक गावड़े ने कहा कि उप मुख्यमंत्री अजीत पवार के निर्देशानुसार अब से नवी मुंबई के सभी स्कूलों के लिए स्कूल का समय समाप्त होने के बाद मैदान स्थानीय लोगों के लिए खुला करना बाध्य होगा, वरना मैदान स्कूल से जब्त कर स्कूल के खिलाफ फौजदारी मुकदमा दाखिल हो सकता है। इसीलिए उन्होंने नागरिकों से अपील की कि वे स्कूलों के मैदानों का इस्तेमाल करें। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेनुसार जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेची सर्व मैदानं
ही सुट्टीच्या काळामध्ये किंवा शाळेच्या वेळेव्यतिरिक्त इतर स्थानिक मुलांना खेळण्यासाठी देण्याचं प्रयोजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि डॉन बॉस्को असेल किंवा एस असेल किंवा DAV स्कूल असेल, या सर्व शाळांच्या बाहेर स्वतः शिडकोने त्या ठिकाणी अशा प्रकारचे बोर्ड लावलेले आहेत. संबंधित शाळांनी त्यांच्या वेळेव्यतिरिक्त स्थानिक मुलांना सदरचं मैदान खेळण्यासाठी उपलब्ध केलं नाही तर सदरचं मैदान हे काढून घेण्यात येईल. तसेच त्या संस्थेवरती FRI किंवा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आम्ही या ठिकाणी सर्व जनतेला, सर्व नागरिकांना विनंती करतो का आपण शाळेच्या वेळेव्यतिरिक्त संबंधित मैदानामध्ये जाऊन आपले मनसोक्त खेळ करावेत आणि त्याचा आनंद लुटावा, अशा प्रकारची मी विनंती नागरिकांना करेन. वहीं स्थानीय पूर्व नगर सेविका सपना गावड़े ने इस काम को गति देने के लिए पार्टी के नेताओं और आयुक्त अभिजीत बांगर का आभार व्यक्त किया. आज प्रभाग क्रमांक 98 मधील तुम्ही बघितलं ते विविध नागरिक कामांचे आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. त्यामध्ये ज्वेल ऑफ नवी मुंबईमध्ये जो आपला पॉइंट होता, तिथे जो दुर्गंधी यायची, वास यायचा, त्या ठिकाणी जॉगिंग करताना स्थानिक नागरिकांना किंवा खूप लांबूनही ज्वेल ऑफ नवी मुंबईमध्ये नागरिक मॉर्निंगला येतात. आणि हे एक ज्वेल ऑफ नवी मुंबई हे नवी मुंबईचं हे एक अतिशय उत्तम असं सेंटर आहे. त्या ठिकाणी वास येऊन, दुर्गंधी येऊन खूप लोक नाराज व्हायचे. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम आयुक्तांचे, तसेच आमचे दैवत माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, तसेच अजितदादा साहेब, सुप्रियाताई यांचं सर्वांचं आणि त्याचप्रमाणे आमचे आयुक्त साहेब, अधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार मानते की हे काम त्यांनी इम्पॉर्टन्स देऊन हे करून घेतलं आणि त्यामुळे मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानते. मेहनत तर खूप करावी लागली. हे कामं त्यांना म्हणजे प्रेझेंटेशन करावं लागलं की इथे अत्यंत गरज आहे. इथून मागे जाणून बुजून हे काम हे लोक करत नव्हते. पण मी परत एकदा सांगते की मी सर्वांचे, आयुक्तांचे वगैरे आभार मानते की त्यांनी हे काम केलं. त्याचा उपयोग स्थानिक लोकांना तर खूपच होणार, कारण का दुर्गंधी फार यायची. इथे पंप स्टेशनचं एक लावलं जाणार. त्याचप्रमाणे आम्ही इथे प्रभाग क्रमांक 98 मध्ये सेक्टर 22 मध्ये CBSE शाळेचंही आज या ठिकाणी आम्ही ओपन केलेली आहे. तसेच सन गार्डन जे सेक्टर 40 मध्ये ते विकसित रिडेव्हलपमेंटसाठी काढलेलं आहे, तेही अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण का तुम्ही बघितलं तर नेरूळ वेस्टला कोणत्याही प्रकारचं नागरिकांना गार्डन्स नव्हते. नेहमी ईस्टला वंडर पार्क्स असू दे, रॉक गार्डन्स असू दे, असे विविध गार्डन्स होते. पण इथे स्थानिक लोकांसाठी गार्डन होतं, पण ते एवढं व्यवस्थित नव्हतं. ते रिडेव्हलप करण्यासाठी आम्ही काढलं आहे, त्याचंही काम चालू आहे. त्याचप्रमाणे आम्ही इथे ज्वेल ऑफ नवी मुंबईमध्ये मेडिटेशन सेंटर, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आणि जॉगिंग ट्रॅकचंही आम्ही ह्या ठिकाणी ओपनिंग केलं आहे. असे विविध नागरिक कामांचं या ठिकाणी आम्ही आज भूमिपूजन केलं आहे. ते जे नागरिक होते त्यांना मी काहीतरी मला द्यायचं होतं, समथिंग लाईक डिफरंट, असं आपण काहीतरी केलं पाहिजे नागरिकांसाठी, आणि तो एक जोश होता आणि त्याच्यामुळे हे सगळे मी कामं करू शकले. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower